कळू द्या. सह्याद्रीच्या कुशीत वाघिणीच्या पोटी छावा जन्माला आलाय. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है. पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. गिजराज है. गिजराज है. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे. आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून. चंडीची ती प्यासल मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे. इजेला अडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. रक्त अस्त्र वज्र ज्यांचे वार गाव दन त्यांचे. ढाल देगीची खण 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 मनी स्वराज्य दण दण दण. शिवरायांची आन मराठे जिजामातेचा मान मराठे. उडत जाती शत्रू सारा भगवाच्या तळात रोवे मराठे. आले मराठे आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचशाही जोडते असे मराठे. आले मराठे आदिनांत अशा शिवाचे. मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाचशाही जोडते असे मराठे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम शिवभक्तांनो, माझे नाव आराध्या अशोक महाडिक. आजचा दिवस सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा तर नक्कीच आहे. आज तिथीप्रमाणे नव्हे तर काळजाच्या ठोक्याप्रमाणे हा उत्सव आहे. अशा एक महामानवांसाठी त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी रयतेच्या डोळ्यात असलेले अश्रू पुसून त्यांच्या हातात सन्मानाची तलवार दिली. ज्यांच्या नावाच्या घोषाने आजही आम्हाला शहार येतात आणि रक्तामध्ये एक वेगळं चैतन्य सरसरतं, त्या प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहसनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आतील पहा. सगळीकडे अंधार होता. परकीय सुलतानांच्या जुलुमाने ही भूमी होरपळून निघत होती. आया बहिणींची अब्रू धोक्यात होती आणि शेतकऱ्याच्या कष्टाला किंमतच नव्हती. अशा परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीला नगारे वाजले. शिंगी फुंकली गेली आणि एका युगाचा प्रारंभ झाला. वयाच्या अवघ्या 16 वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनाचे स्वप्न पाहिले. परकीय गुलामीविरुद्ध लढा पुकारला. महाराजांनी किल्ले बांधले, आरमार उभं केलं, पण त्याहीपेक्षा त्यांनी माणसांची मनं जिंकली. शिवाजी सत्ता मावला महाराजांसाठी मरायलाही तयार होता आणि तानाजी मालुसरे सरकारने आधी लगेच कोंढण्याचा म्हणत मृत्यूला उठालतो. हे फक्त महाराजांच्या प्रेमामुळे शक्य होतं. आजही महाराजांचा इतिहास वाचून अंगाला काटा येतो आणि मनात प्रेरणा जागृत होते. In 1674, Shivaji Maharaj was crowned as the king despite opposition from the local Brahmins. Shivaji Maharaj had brought people from different castes and religions, including Muslims and Europeans, in his administration and armed forces. Shivaji Maharaj kept both hostilities and alliances with the Mughal Empire. Shivaji Maharaj used the guerrilla technique in his warfare. At the age of 16, he captured Torna Fort, making the beginning of his empire. Whether it was the direct escape from Agra or the legendary encounter with Afzal Khan, Shivaji Maharaj proved that intelligence and willpower are both more powerful than any massive army.
king was his governance. He was the father of the Indian Navy. He also established Ashtapradhan Mandal to ensure fair administration. He was a leader who respected women and all religions. He was a true king who respected women and protected the dignity of his each and every subject. Each and every action of our Maharaj was for the welfare of his people. महाराजांनी आज्ञा दिली होती, शेतकऱ्याच्या भाजीला डेट्यालाही हात लावला कामा नये. असा काही घेणारा राजा अजून कुठेच झाला नाही. आज आपण शिवजयंती साजरी करतोय, म्हणजे फक्त ढोल ताशे वाजवणं नव्हे, तर महाराजांचे विचार आचरणात आणणं म्हणजे खरी शिवजयंती. त्यांचा शिस्तबद्धपणा, स्त्रियांबद्दलचा आदर आणि अष्टपैलू प्रशासन आजही आपल्याला प्रेरणा देते. जाता जाता इतकंच म्हणेल, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्याचा राज्य आहे तो राजा शिवछत्रपती आहे. जय भवानी. तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. रायगडाची वाढली शान हो, राजा आमचा स्वाभिमान हो. राजा सुखात नांदती सारी हो, करा आगमन तुळजापुरी हो. राजा रायगडाची वाढली शान हो, राजा आमचा स्वाभिमान हो. राजा सुखात नांदती सारी हो, करा आगमन तुळजापुरी हो. मी करतो तुमची सेवा फडके चहूकडे भगवा. मी करतो तुमची सेवा फडके चहूकडे भगवा. आणि मग तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. घाटात घाटशिळा मरी हो, ठाण आंबाचं तुळजापुरी हो. काय मुख कल्लोळाचं पाणी हो, बारा लिंगण चिंतामणी हो. आई उधाग बाले घाटात घाटशिळा मरी हो, ठाण आंबाचं तुळजापुरी हो. काय मुख कल्लोळाचं पाणी हो, बारा लिंगण चिंतामणी हो. लय तुफान सुटली हवाने गारगार झोंबतो गारावा. लय तुफान सुटली हवाने गारगार झोंबतो गारावा. आणि तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. तुमचा कट्टर मी मावळा राज मुजरा स्वीकारावा. सह्याद्रीनं सोडल्या वाट होच नाही चौघडा खने खनाटे हो. महेश विष्णू चंदन गात हो, देवी पाहती तुमची वाट हो. सह्याद्रीनं सोडल्या वाट होच नाही चौघडा खने खनाटे हो. महेश विष्णू चंदन गात हो, देवी पाहती तुमची वाट हो. आईचा आरास करावा